नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी असंच एक रँडम ब्लॉग शूट करते. तर इथे शिवम आहे ना, बॅडमिंटन खेळायची तयारी करतोय आणि तो माझ्या मागे लागले की दीदी तू खेळ ना माझ्यासोबत. आणि मला माझा अभ्यास करायचा तरी पण माझ्या मागे लागले. काय मग खेळ ना, कशाला? खेळ ना. थोडाच वेळ मी खेळेल. ठीक आहे. पागल शिवम. आणि ते बघ शिवमचे मित्र आहेत बाहेर, तुम्हाला दिसतच असतील रोडवर. तर आता मी आणि शिवम आम्ही बॅडमिंटन खेळणार आहोत. चल दे, दुसरी वाईट कुठे आहे? हे तिथे असं जर मारलं असलं ना दुसऱ्यांदा, हे बघ तिथे दुसऱ्यांदा असं मारलं ना तर तुझा एक होईल. हा म्हणजे म्हणजे असं मारले होते असं खालीच पडेल ना, मग त्याचा एक होईल. हा कट. ठीक आहे, चालू आहे. जोरात नव्हतं मारलं मी. झाड आहे तो मध्ये ना. काय झालं तुझं? एक झाड आहे तो मध्ये. आयुष त्यांनी माझ्या कुठे झाड आहे तो मध्ये तमाशा इथे होतो. नाही इथे ठेव ना. आम्ही इथे ठेवून बघूया. दिसतोय मी. पाय दिसतील आपले फक्त. मग बोलतोय ना मी गेटवर ठेव. नाही ठीक आहे, होतंय. चल पाय दिसतील. काहीतरी इथे ठेव ना. तुझं तोंड दिसतंय, तुझी हाईट छोटी आहे ना. हे घे, मी पण दिसते. जा जाऊन बघ मी दिसते का. झाली लगेच आउट झालं रे. खाली लागेल काय, ती पण तोडून ठेवशील. ठीक आहे. हे असं पण मारतं. मी मारते. असं पण मारतं. उंचावर मारतो मी. घे एकदा तर विचारू शकते डेंजर. बघ दोन पाय खाली पडली. डस्टबिन केलं. असंच मारतं जोरात. ओ उडी मारली वरून झाला. हा आता नसतं झालं. अरे देवा. आला वर गेले जा. शिवम ना ट्रेन या का त्याला अजून नीट खेळता नाही. आणि ते बघा त्याचं तिथं डान्स चालू आहे. कुठे त्याची अजून शाळा नाही झाली. उमलला नाही येत, त्याच्या लीड बसले. तर इथे मध्ये मध्ये ना खूप झाडं येतात ना, त्याच्यामुळे आम्हाला नीट खेळताच येत नाही. जर तुझ्या दुसऱ्या बहिणीला पण बोलवून ये. शिवम गेला ईशाला बोलवायला. बघ इथे शिवम एकटाच खेळतोय. कुठे इकडे डायरेक्ट असा इथला असं जोरात. इथे शिवम प्रॅक्टिस करतो, त्याला नूब पासून प्रो आणि गॉड पण व्हायचे म्हणून. ना रे शिबू, तुला नूब पासून गॉड व्हायचे ना की प्रो व्हायचे फक्त? मी रे आता प्रो आहे. ओ मला नाही वाटत. पण कुत्री आहे. हे खेळतेस का? हमने फुलना गेटच्या बाहेर टाकून दिला आणि आता त्यांनी करामत केली. आणि त्यांनी एक बॅट आहे ना, हे बघा अशी तोडून टाकली. आता एक दिसतंय का नाही काय माहिती. हे त्याचे धागे त्यांनी सगळे असे जमिनीला घासून घासून ना ती बॅट अशी तोडून टाकले त्यांनी. आणि एका बॅटचा हा जो खालचा दांडा असतो ना, हाच डायरेक्ट त्याचा तोडून टाकलाय शिवमने.
अशा त्याच्या करामती आहेत ना रे शिवम. नाही हो बघू मी किती लांब जाऊ शकतो. इथे कर ना इथे. तर आता शिवम इकडे उभा राहील आणि तो इकडनं फुल फेकेल आणि मग त्याला चेक करायचं तो किती फुल लांब मारू शकतो ते, म्हणजे त्याला घरात मारायचे. हा चल. अरे साईड मी कशी साईड लावू, रेकॉर्ड कोण करेल. वन. कुठे आली. उई. शिवम मारते तर माझा असा होतोय. शिवमचे खूप प्रयत्न चालू आहेत पण तो त्याला काही सक्सेस सध्या मिळतच नाहीये. ओ चला आणायला जा आता तूच. चला मी कशाला येऊ. व्हिडिओ दुसरा रेकॉर्ड कर. शिवमने ना आमच्या घराच्या मागे डायरेक्ट फुलला मारून दिलाय आणि तो आणायला पण चालला होता. ओय ओय. म्हणजे शिवम घरातल्या घरातच खेळतो त्याच्यामुळे मी रॅकेट जागेवर ठेवून माझा अभ्यास करायला जाते. मध्ये सगळ्यांना एक गोष्ट सांगायची विसरली का शिवमने ना आज दांडी मारली आहे शाळेला. आज आहे ट्यूजडे येणार आहे नाही आज मंडे. हा काल याची प्रज्ञाशोधची एक्झाम होती त्याच्यामुळे तो बोलतो माझी संडेची पण सुट्टी गेली. तर आता मला सुट्टीच नाही वीकमध्ये. तर मग त्याने बाबांकडून परमिशन घेतली आणि मग आज मंडेला त्याने सुट्टी घेतली, फक्त क्लासला गेलेला. आणि त्याने बाबांकडून परमिशन घेतलेली पण तरी पण जेव्हा म्हणजे बाबा आज लवकर आले ना घरी तर बाबा जेव्हा आले ना तेव्हा शिवम हॉलमधून बेडमध्ये गेलेला घाबरून. त्याला ओरडा बसेल ना म्हणून परमिशन घेऊन पण घाबरतो ना रे शिवम तू. मग मम्मीने असं वेळ झाडून मी कुठल्या आला तरी मला काढायचं नाही. अजून अथक प्रयत्न इथे चालू आहेत. त्याला एक चांगलं प्लेयर व्हायचं आहे आणि त्याच्या ह्या प्रयत्नांना यश मिळो असंच मला पण वाटतंय. असं वाटायचं. हे काय होतं एकदा तू मला मार इथे का. असं हे ट्राय तर कर हे बॅडमिंटन. अरे ते फूल तुटायला आलं हे बघ किती लूज झाले ते. हा तू मार तर एकदा. म्हणजे तू माझ्यावर मार आणि मी डॉज करेल चालेल. डॉज म्हणजे असं वाचेल. तिथं जाऊन बारा. इथे 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 कसं काय, इथे एवढीशी जागा आहे. येईल इथे. नाही तिकडे जा तू. तिकडे नाही जमणार. कसं काय नाही जमणार, जमेल. नाही आता मी शिवमला हे फूल मारते आणि तो त्याच्यापासून मला वाचून दाखवेल. चालेल ना. नाही, स्वतःला वाचेल. हा मग तेच ना, तू स्वतःला या फूलपासून वाचून दाखवशील बस. ठीक आहे रेडी आहे. ठीक आहे. 1 2 साडे माडे. किती घाबरतो 1 2 1 2 2 वाजून 5 मिनटं अजून 10 मिनटं आणि 3. लागलं का. लागलेलं नाही हो ठीक आहे. काय झालं बोटाला. हे काय लागलं रॅकेट. तोडलीस ना रॅकेट त्याच्यामुळे. ती दुसरी रॅकेट तूच तोडली ना, मग आता तुझं त्याला लागलं ते म्हणून रॅकेट तोडायची नाही. शिवम नी फूल सज्जावर अटकवलं आणि त्याला आता प्रश्न पडले कसं काय फूल काढायचं. ए ते जमिनीला लावू नको शिवम, तसेच तू बॅट तोडतो. कुठे इकडे दिसतोय का तू आला. हा बघ इकडे. आता मला उतरायला या माणसाने फुल अटकवलंय. मी उतरायला चाललो तिकडे. पागल बिगल झालाय का. मी टेबल आण जा, टेबल वर उभं राहून तो निघेल. शिवमची हाईट इज इक्वल टू टेबलची हाईट. बिचाऱ्या शिवमचा हातच नाही पोचत. हा जाऊ दे आता, चला बघूया. ओ बॅट आडला आणि फुल पडला. ये गाइस, ये देखो, आप देख सकते हो. मतलब म्हणजे तुम्ही बघू शकता जेव्हा
तर आता संध्याकाळचे 4:45 वाजलेत आणि आता घरातली कामं करायला लागतील. तर हे कपडे सगळे काढायचे, ते मी काढते. तर काहीच आता मी आहे घालतो ना असा फुल टाकणार आहे. बघितलं का गाईस किती मस्त होतं ना, बरोबर ना गाईस? हा 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 ना, हा ना. ठीक आहे आता मी जातो. आणि हे आपलं सिक्रेट आहे, लक्षात ठेवा, कोणाला का नाही कळायला पाहिजे. पप्पांचा फोन आलाय. तर आम्ही आता शेणीवाला चाललोय ना शिबू. आणि शिवम मला सोडून परत शहापूरला येणार आहे. कसं वाटतंय? रेग्युलेटर आहे ना. तर इथे आम्ही शेणवायला चाललो आहे. तिकडे गॅसची टाकी नव्हती त्या घरी, तर आम्ही नवीन गॅसची टाकी घेतली आणि तीच घेऊन बाबा आणि आप्पा बाईकवर जाणार होते. पण मला पण शेणवायला राहायला जायचंच होतं, सो मी बोलले की आपण सगळेच जाऊया, तुम्ही मला सोडा आणि मी राहील तिकडे. मग मी सोमवारी गेलेली आणि मी बुधवारी आली रिटर्न, कारण माझं काही काम होतं, म्हणजे माझ्या काही बुक्स वगैरे सगळ्या शहापूरलाच राहिलेल्या, तर म्हणून मला यायला लागलं लगेच बुधवारी. आणि एक काम पण होतं, तर तेही मला करायचं होतं. तर इथे आम्ही गावात एंट्री मारली आणि इथे जिल्हा परिषद शाळा आणि तिथे समोरच हायस्कूल आहे. तर हा जो समोरून रस्ता वरती गेला ना, तो खरा आमच्या घराकडे जातो, पण आम्ही गाडी दुसरीकडे लावत असल्यामुळे आम्ही शॉर्टकटने जातो, आमच्या खड्यात तो रस्ता निघतो. तर आम्ही इकडनं घरी पोचलो आणि घरी आल्यावर नंतर शिवम बॅडमिंटन घेऊन आलेला. तर शिवम आणि मधुरा दोघं बॅडमिंटन खेळले, थोडं मी पण खेळली, पण मी जास्त नाही खेळली. तर इथे काकी आहे आणि आम्ही पोचलो घरी. तर इथे बाबा मला बल्ब लावून देत होते, दुसरा अंधार होता म्हणून. तर आजचा व्लॉग थोडा वेगळाच होता, रँडम डे इन आवर लाईफ्स. तर तुम्हाला आजचा हा आगळा वेगळा व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.